नमस्कार, तुझ्या क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी एका सुंदर गढवाल सिल्क साडीपासून 8 वर्षाच्या मुलीसाठी हा खूपच सुंदर आणि आकर्षक फ्रॉक शिवला आहे। साडीचा पदर आणि बॉर्डरचा अगदी सुंदर वापर करून हा फ्रॉक कसा तयार केला, फ्रॉकची कटिंग, प्लेट्स आणि पूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। मग तुमच्याकडे पण अशी सिल्क साडी असेल तर ती अजिबात वाया जाऊ देऊ नका। ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा। असा सुंदर फ्रॉक तुम्ही घरच्या घरी तयार करा। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर नमस्कार, मी ऋतुजा, माझ्या ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज आपण इथं अस्तर कटिंग करणार आहोत। पहिल्यांदा त्याचं मी 8 वर्षाच्या मुलीचं मेजरमेंट सांगते। तर आर्महोल घेतला आहे आपण 5.5, शोल्डर 5.5, जेवढी तुम्ही शोल्डर घेता तेवढी त्यांची आर्महोल घ्यायची आहे। चेस्ट आहे 26 इंच, 8 वर्षाच्या मुलीसाठी चेस्ट लागते 26 इंच, 6.5 त्याचा चौथा भाग होतो, त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे। तर प्रत्येक जर फ्रॉक शिवत असाल प्रत्येक वर्षाचा त्याचा चौथा भाग करायचा आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं। ओके, आता इथं आपल्याला घ्यायची आहे पूर्ण उंची। आता टॉप पार्टची जी पूर्ण उंची आहे आपली 11 इंच, पण मुलगी जर हायटेड असेल तर तुम्ही 12 इंच नक्की घ्या। तर नेक विथ आहे इथं 2 इंच, जर मुलीची शोल्डर ब्रॉड असेल तर 2.5 इंच घ्या आणि जर ती ब्रॉड नसेल तर 2 इंच घ्या। तर आता इथं 3 इंच मी एक्स्ट्रा 3 इंच मी उंची जी नेक विथ आहे, नेक लेंथ घेणार आहे ते 3 इंच घेणार आहे आणि नेक विथ घेणार आहे 2 इंच। ओके, म्हणजेच गळा रुंदी घेणार आहे मी 2 इंच आणि गळा उंची घेणार आहे मी 3 इंच। तो आपण बॅक फ्रंटचा नेक घेतला होता। आता बॅक फ्रंट आणि बॅकचा घेणार आहोत 4 इंच। म्हणजे एखादा मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हायटेड जर मुलगी असेल तर तुम्ही त्याची उंची 12 इंच घ्या फ्रॉक टॉपची, कारण 11 इंच नॉर्मली असते। जर हायटेड नसेल तर 10 इंच त्याची टॉप उंची असते, त्याच्यामध्ये 1 इंच आपण ॲड करून 11 इंच घेतो आणि ही हायटेड मुलगी असल्यामुळे त्याच्यामध्ये 1 प्लस केलं आणि 12 इंचावर मार्किंग केली। आता आपण इथं मी तुम्हाला सांगते, इथे आता आपण आर्महोल काढणार आहोत, फ्रंट आर्महोल आणि बॅक आर्महोल। तर इथे मध्य काढायचा आणि बॅक आर्महोल करायचा आणि अर्धा इंच कमी करून आपल्याला फ्रंट आर्महोलसुद्धा द्यायचा आहे, म्हणजे स्लीव्सचा। ओके, आता इथं मी पूर्ण जेवढी तुमची छातीची लाईन 1.5 इंच ॲड करून आली तेवढीच लाईन कमरेची घ्यायची आहे आणि कमरेचा मीडियम काढून टक्स आखून घ्यायचा आहे। जर कोणाला टक्स हवा असेल तर टक्स द्या, नको असेल तर राहू द्या, तसं काही कंपल्सरी नाही आहे। तर आता इथं डाऊन घ्यायचं आहे 0.75 पाऊण इंच आणि इथं कट करून घ्यायचं आहे। तर मी मागेच सांगितल्याप्रमाणे एखादी जर हायटेड मुलगी असेल तर तुम्ही 12 इंच नक्की घ्या। आता इथं फ्रंट नेक राहिला होता, 4 इंच देऊन घेतला आणि शेप आखून घेतला। तुम्हाला गळ्याचे आकार जसे द्यायचे तुम्ही देऊ शकता, पण इथे नॉर्मली मी बेसिकली जो गोल गळा असतो तोच तुम्हाला इथे दाखवला आहे। आणि आता इथं मी कट करून घेणार आहे। तर पहिल्यांदा आपण शोल्डरकडनं कट करणार आहोत आणि नंतर आपण कमरेकडनं कट करणार आहोत। म्हणजे व्यवस्थित जिथे लाईन आखली तिकडेच कट करायचं आहे, कारण जर तुम्ही वाकड तिकडं केलं तर एक्स्ट्रा मार्जिन वाढू शकतं आणि जर कमी केलं तर एक्स्ट्रा मार्जिन कमी होऊ शकतं। त्याच्यामुळे जेवढी तुम्ही लाईन आखली आहे तेवढंच तुम्हाला, जेवढं मार्किंग केलं आहे तेवढंच तुम्हाला कटिंगसुद्धा करायचं आहे। आता इथं सांगण्याचा एक हेतू आहे की ज्या कलरचं तुमचं फॅब्रिक असेल त्या कलरमध्ये तुम्हाला अस्तर घ्यायचं आहे आणि त्या कलरमध्येच दोरा घ्यायचा आहे, जेणेकरून फिनिशिंग छान येईल। सुरुवातीपासून फिनिशिंग सुंदर करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल। आता इथं मी बॅक आणि फ्रंट हे बाजूला काढून घेतले पार्ट आणि प्रत्येकाचे आता गळे कट करून घेणार आहे, म्हणजेच बॅकचा आणि फ्रंटचा। आणि इथे शोल्डर डाऊन जो राहिला होता तो दिला, म्हणजे दोन्ही शोल्डर डाऊन द्यायचे आहे, नाही तर असं नाही करायचं एक दिला एक राहिला। तर आता इथं मी बॅकचा सुद्धा फ्रंटचा सुद्धा कट करून घेणार आहे। आता इथं वरचा जो फ्रंटचा आपण घेतला होता तो पण कट करणार आहोत। ओके, तुम्हाला जेवढे गळा उंची द्यायची ती तुमच्यावर आहे, तुमच्यावर आहे, तुम्ही कितीही त्याच्यावर देऊ शकता। ओके,
आता आपल्याला इकडे मेन फॅब्रिक कट करून घेणार आहोत. आता साडीचा जो पदर होता तो पदर इथे मी कट करून घेणार आहे. आता पदर कट करून घेतल्यावर आता जेवढं आपण लायनिंग कट केलं होतं ते पदराच्या इकडे बॉर्डर होती ती मी काढून टाकली आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप कट केलं आहे. म्हणजे आपण पाव इंच मार्जिन ठेवून कट करत असतो. तुम्ही जर पहिल्यांदा शिवत असाल तर तुम्ही जरा जास्त कपडा ठेवा फॅब्रिक, ठीक आहे. आता इथं बॅक आपण कट केला. आता फ्रंट पण पार्ट कट करणार आहोत. मी एकसाथ पण कट केलं असतं पण तुम्हाला ते कळावं, तुम्हाला ते समजावं म्हणून मी एक एक पार्ट कट करत आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला सुद्धा कट करायचं आहे. आणि जर शॉपवाल्यांना एक रिक्वेस्ट, तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही आधी 15 दिवस द्या. ऐनवेळी फोन लावून ऑर्डर कंप्लीट होत नसतात, कारण इथे माझ्याकडे कोण कामगार वगैरे कोण नाही आहे. तर तुम्ही परवाच्या दिवशी एका शॉपवाल्यांचा फोन आले होता. तर त्यांना अर्जंटली असे जवळपास 50 फ्रॉक शिवून पाहिजे होते. मग म्हटलं की नाही, ते आपले शॉपवाले होते. पण ॲक्च्युली काय झालं की मग मी ते नाही म्हणून सांगितलं, कारण ऐनवेळी 15 दिवसात 50 फ्रॉक कसे काय शिवून होतील आणि कारागीर नाही काय नाही आणि बाकीची कामं पण जे आपल्याला शक्य होतं तेवढंच आपण द्यायचं असतं. ओके, त्यांना म्हटलं की तुम्हाला जर अर्जंट नसले असते तर नक्की शिवून दिले असते. आता इथे स्लीव्स कटिंग राहून गेलं बोलण्याच्या नादात. आता इथं मी स्लीव्सची जी रुंदी, स्लीव्स कसं कट करणार आहोत, स्लीव्सचा कपडा कसा घ्यायचा, छातीचा चौथा भाग घ्यायचा. ओके, आणि जेवढं घ्यायचं त्याची रुंदी केवढी आहे बाळाची, गळा रुंदी, गळा उंची. आता इथं मी 2 इंच डाऊन दिला आहे, तुम्हाला दिसलंच असेल. तर 2 इंच डाऊन देऊनच तुम्हाला स्लीव्सचा खाली आकार द्यायचा आहे, जो फ्रंट आणि बॅक. आता इथं मी स्लीव्ससुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित बॅक आणि फ्रंट ते कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या इथं स्लीव्ससुद्धा कटिंग करून झालेली आहे. आता स्लीव्ससाठी मी तर पदराचा भाग जॉईन करणार नाही आहे. मी आता जो साडीचा पार्ट आहे ब्ल्यू कलरचा तो इथं कट करणार आहे. गडवाल सिल्क साडी खूप पातळ असते आणि पण त्याची फिनिशिंग असते ती खूप सुंदर असते. मला ह्या साड्या सगळ्यात जास्त आवडतात. म्हणून मी गडवाल सिल्क साडीच्या फ्रॉक माझे मिशोवरसुद्धा अवेलेबल आहेत, फ्लिपकार्टवर पण अवेलेबल आहेत. जर तुम्हाला तिथून जर लिंक हवी असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की. आता इथं आपण मेन फॅब्रिक इथं कट करणार आहोत. म्हणजे साडीचा भागच बघा ब्ल्यू कलरमध्ये. आता कॉम्बिनेशन छान आहे ना, कॉम्बिनेशन मला खूप सुंदर आवडलं. म्हणजे निळ्यावर चॉकलेटी कॉम्बिनेशन खूप सुंदर. त्याच्यामुळे आपण जेवढं कॉम्बिनेशन करू तेवढं फ्रॉक अधिक सुंदर होणार आहे. आता इथं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते. जो आपण बॉटम पार्टसाठी फॅब्रिक काढणार आहोत त्याचं साडीचा भाग, मुलीची उंची आहे 28 इंच आणि टॉप पार्ट आपण घेतला आहे 11 इंच, बरोबर. मुलीची उंची वजा 11 इंच, जे टॉप पार्टची उंची आपण लेस केली असता 17 इंच आली. ओके, 17मध्ये अधिक 1 इंच ॲड केला, 18 इंच आपल्या इथे साडीचा कपडा घ्यायचा आहे. आपल्याला साडीचा कपडा घ्यायचा आहे, आलं लक्षात. 8 वर्षाच्या मुलीची फ्रॉकची उंची 28 इंच असते. मग 28मध्ये वजा 11 केले टॉप पार्टचे तर 17 इंच राहतात. 17मध्ये 1 इंच ॲड केले असता 18 इंच झालं. मग 18 इंच आपल्याला पूर्ण साडीचा भाग घ्यायचा आहे. इथे माझी साडी होती 46 इंचाची, बरीच मोठी होती. म्हणजे एका साडीमध्ये 3 फ्रॉक निघून गेले. सो तुम्ही पण अशी बचत करता का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं मी 18 इंच रुंदी म्हणजे 2 फोल्ड केले. पहिल्यांदा पूर्ण साडी केली, त्याच्यानंतर त्याला मधून फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड केलं. म्हणजे असं 39 गुणिले 39 म्हणजे असे 2 मीटर कपडा मी खालच्या बॉटमसाठी घेतला आणि उंची घेतली 18 इंच. त्याच्यामध्ये अधिक 2 इंच मी ॲड केलं, कारण जेव्हा आपण शिलाई करतो त्यावेळी वर खाली होऊ शकतं, म्हणून ते 2 इंच मी ॲड केलं. जास्त उंची असली जराशी तरी काही प्रॉब्लेम होत नाही, पण कमी होता कामा नये. ओके, आता इथं मी उंची जी आखून घेतली 18 इंच 20 इंच सॉरी, ती मी इथे कट करून घेणार आहे. आणि वरचा पार्ट आपल्याला बेल्टसाठी लागणार आहे, त्याच्यामुळे तो मी बाजूला काढून घेते. आता 20 इंच फॅब्रिक इथे तुम्हाला आवश्यक
आहे. ओके, आता आपण स्टिचिंगकडे वळूया. पण त्याच्या आधी अस्तर किती घ्यायचं तुम्हाला सांगते. जर तुम्ही 20 इंच तुमची बॉटम पार्ट असेल तर तुम्हाला 2 इंच कमी अस्तर 4 इंच कमी अस्तर घ्यायचं आहे. 4 इंच कमीच का, तर कारण जर जास्त वरती घेतलं तर ते अनकम्फर्टेबल वाटेल मुलींना, त्याच्यामुळे जरा जास्त लेंथलासुद्धा तेवढं घ्या. आता आपण स्टिचिंगकडे बघूया. आता स्टिचिंग करताना नॉर्मली अस्तर कसं लावायचं तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तरी पण या व्हिडिओमध्ये दाखवते. मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, अस्तर उलटं ठेवायचं आणि गळ्याकडनं आधी स्टिच करून घ्यायचं आणि गळ्याकडचा जी शिलाई आहे, जो राहिलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि थोडे थोडे नॉच द्यायचे आणि गळा पलटून घ्यायचा. आता इथे गळा मी पलटून घेणार आहे, पण त्याच्या आधी जे मी कट केलं आहे तिथे जरा एक शिलाई मारून घेऊन गळ्याचा आकार देऊन घेते. ठीक आहे, आणि आता इथे गळा मी पलटून घेणार आहे. गळा पलटून घेतल्यावर त्याच्यावर दाब शिलाई मारायला मात्र विसरू नका, कारण दाब शिलाई मारल्यामुळे गळ्याची फिनिशिंग सुंदर येते. आता इथं गळ्याची दाब शिलाई मारून मी घेते आहे आणि व्यवस्थित कपडा तंतोतंत बाहेर काढून शिलाई मारून घ्या. असं नाही की अर्धा कपडा राहील बाहेर, त्याच्यामुळे तुमचा कपडासुद्धा कमी पडू शकतो आणि डिझाईनसुद्धा बिघडते. ठीक आहे, आता इथे चारही बाजूने मी लॉक करून घेणार आहे. चारही बाजूने आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे, कारण लॉक केल्यामुळे आपल्याला फिनिशिंगसुद्धा सुंदर येते, शिवताना काही वाटत नाही. आता इथे राहिलेला कपडा कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. जे फिनिशिंग जेवढी सुंदर करता येईल तेवढी सुंदर करायची आहे. आता हा एक पार्ट तुम्हाला दाखवला तसा मी दुसरा पार्टसुद्धा असा स्टिच करून घेतला आहे. हे बघा, आता ही फिनिशिंग कशी वाटली. ओके, आता इथं मी असाच दुसरा पार्टसुद्धा रेडी करून घेतला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीत आपल्याला आता शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहे. दोन्ही मी पार्ट स्टिच करून घेतले, पण शोल्डर जॉईंट करायच्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे. स्लीव्सला अस्तर जॉईंट करायचं. आता स्लीव्सलासुद्धा अस्तर जॉईंट करताना मेन फॅब्रिक सरळ त्याच्यावर उलटं आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. सरळ शिलाई मारून परत अस्तर बाहेर काढून दाब शिलाई एकदा मारून घ्यायची, जेणेकरून व्यवस्थित आपली शिलाई निघून जाईल. अशा पद्धतीत आणि शिलाई मारून अस्तरच्या साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीत. ओके, आणि लॉक करून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल चॉकलेटीज का घेतला, तर तुम्हाला समजेलच, कारण त्याची बॉर्डर चॉकलेटी आहे, फक्त वरती जरासं निळं आहे. ओके, तर मी अशा पद्धतीत इथं कट करून घेतला. आता अशा पद्धतीत आपल्याला दोन्ही स्लीव्ज इथे जॉईन करून घ्यायचे आहे. मी इथे रेडी करून घेतले आणि आता आपल्याला शोल्डर जॉईन करायचं आहे. आता सरळ भागवर उलटा भाग ठेवायचा, म्हणजे फ्रंटवर बॅक, आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन शिलाई करून घ्यायची आहे शोल्डरला, दोन्ही शोल्डरला. ओके, दोन्ही शोल्डरला शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे मी दोन्ही शोल्डर जॉईन करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर स्लीव्ज जॉईन करणार आहे. आता इथं मी स्लीव्ज जॉईन करून घेते. आता सरळ भागावर स्लीव्ज उलटी ठेवून पहिल्यांदा स्लीव्जला नॉच करून घ्यायचा मीडियम सेंटरला, शोल्डरचा मीडियम सेंटर आणि स्लीव्जचा मीडियम सेंटर एक साथ जॉईन करून अर्धा इंच शिलाई ॲड करून शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीत शिलाई मारून घ्यायची आहे. ओके, आणि व्यवस्थित मारायची, कुठेही आपला कपडा जो पाठी ठेवतो तो अडकू नये. व्यवस्थित शिलाई मारायची आणि डबल टिप मारायची, जेणेकरून शिलाईचे टाके दिसू नये. ओके, व्यवस्थित मारून घ्यायचे आहे आणि व्यवस्थितच आपलं काम असलं की आपली फिनिशिंगसुद्धा सुंदर येते. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप काम करताना फिनिशिंगकडे जास्त लक्ष द्या. हा तर माझं तुम्हाला सांगण्याचा हेतू आहे.
आता व्यवस्थित कट करून घेतला आणि परत एकदा शिलाई मारून घेणार आहे. जो उरलेला कपडा असतो तो आपण कट करणार आहोत आणि डबल शिलाई मारून घेणार आहोत. ओके, तुम्हाला पण अशा पद्धतीचे फ्रॉक शिवायचे असतील तर नक्की मला सांगा. मी तुम्हाला माझा नंबर देईनच, तर तुम्ही प्लीज त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर डील करू शकता. आपल्याकडे ऑनलाईन कुरिअर सेवा आहे. माझे असे प्रोडक्ट मिशोवरसुद्धा अवेलेबल आहेत, फ्लिपकार्टवर पण अवेलेबल आहेत, ॲमेझॉनवर अवेलेबल करायचे आहेत. सो जेवढे ऑनलाईन मिळतील तेवढे तुम्ही प्रोडक्ट सेल करू शकता. त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो आणि वेबसाईटला जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीत जर दुकानदारांना सांगायचं आहे की तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आत्ताच द्या, कारण 15 दिवस तरी त्यांना लागतातच कारागीर नसल्यामुळे. नाही तर माझ्याकडे 2-3 कारागीर असतात. सो तुम्ही पहिल्यांदा द्यायची असेल जर ऑर्डर तर तुम्ही आता काही एवढं बनवून पण सेल तेवढं होणार नाही, कारण गणपती एवढा जवळ आला आहे ना. कारण ह्याच्या आधीचे महिन्याचे ऑर्डर माझ्याकडे पेंडिंग आहेत, ते आता उद्या शिफ्ट होतील सगळ्या ऑर्डर. सो प्लीज रिक्वेस्ट, जरा आधी 1 मंथ ऑर्डर डील करा. सो आता इथं मी व्यवस्थित दोन्ही स्लीव्स लावून घेतल्या आहे. आता तुम्हाला इथे मी दाखवणारच आहे कशा पद्धतीत तिथं फिनिशिंग द्यायची. आता मी हा भाग आहे फ्रंट भाग, तो मी उलटा ठेवला आहे, म्हणजे अस्तरच्या बाजूने ठेवला आहे. आता याला मी अस्तर लावून घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल की निळ्या कलरचं अस्तर का, तर माझी साडीच निळी आहे त्याच्यामुळे मी अस्तर निळ्या कलरचं लावलं आहे. आता इथे मी अस्तर 39 मीटर घेतलेला आहे, 39 सेंटीमीटर घेतलेला आहे. ओके, आता 39 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर फ्रंट पार्टला, दुसरा 1 मीटर बॅक पार्टला. आता इथं मी उलट्या बाजूला अस्तर उलटंही ठेवून मी टिप मारून घेणार आहे. म्हणजे मी जे प्लेट्स आहे ना ते बॉक्समध्ये देत आहे. तर तुम्हालासुद्धा बॉक्स प्लेट मारायचे आहेत, तुम्ही बॉक्स प्लेट मारू शकता. आणि नॉर्मली छोटे प्लेट्स मारायचे तर छोटे प्लेट्स मारू शकता. असं नाही की मी मारले तेच तुम्हाला मारायचे आहेत. ओके, आता इथं मी फॅब्रिक सरळ ठेवला आहे आणि टॉप पार्ट सरळ ठेवला आहे आणि जो माझा फॅब्रिक आहे तो मी उलटा ठेवला आहे, म्हणजे मेन फॅब्रिक. ओके, साडीचा पार्ट. तर तुम्हाला ही साडीचा पार्ट इथे मी जसा आपण अस्तर बॉक्स प्लेट मारले त्या पद्धतीत तुम्हाला इथं साडीसुद्धा बॉक्स प्लेटच मारून प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत. आता इथे मी सगळ्या प्लेट्स घालून घेतल्या आणि परत एकदा शिलाई मारून डबल टिप मारून घेणार आहे. ओके, आता इथं मी जेवढा छोटा भाग कट करायचा होता तेवढा कट करून घेतला. आता मी तुम्हाला दाखवणार आहे फिनिशिंग कशी आली. हे बघा, हे आपलं फ्रंट म्हणजे सरळ बाजूने फिनिशिंग आहे आणि उलट्या बाजूने पण दाखवणार आहे. बघा अशा पद्धतीत, म्हणजे उलट्या बाजूने सुद्धा आपली फिनिशिंग कशी आली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण अशीच फिनिशिंग करून सेल करू शकता. मैत्रिणींनो, नक्की माझे व्हिडिओ बघा, कारण माझे व्हिडिओ एवढे खरेखुरे सांगितण्याचा प्रयत्न केला आहे, इतरांसारखं नाही, सगळे स्टेप बाय स्टेप सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही पण माझ्या व्हिडिओतून शिकू शकता, तुमचा व्यवसाय ग्रो करू शकता. ओके, आता इथं मी फिटिंग ऑलरेडी केलेलं होतं. म्हणजे स्लीव्स उंची घेतली होती 4 इंच, रुंदी आहे 4 इंच, 4. ओके, आणि छाती होती काय आपली 26 इंच, 6.5 इंचावर मार्किंग केली आणि जेवढी आपली पट्टा लावायचा होता आपला बेल्ट तिथपर्यंत मी म्हणजे शिलाई आखून घेतली, म्हणजे शिलाई करून घेतली. आता इथं मी दोन्ही स्लीव्स बघते बरोबर आहेत का, आणि इथं शिलाई मारून दुसऱ्या साईडलासुद्धा शिलाई मारून घेते. ओके, आता इथं दुसऱ्या साईडला पण मी शिलाई मारून घेणार आहे. तुम्ही पण एक कमी जास्त करू नका, म्हणजे शिलाई तर तंतोतंतच मारा, फिटिंगची शिलाई व्यवस्थित आली पाहिजे. ओके, नाहीतर एक कमी जास्त कराल त्यामुळे फिटिंगला प्रॉब्लेम होईल. बऱ्याच मैत्रिणी फिटिंगमध्ये अडकत असतात. सो ही प्रोसेस केल्यावर तुम्हाला फिटिंग जमेल, नक्की जमेल. आता इथं मी कमरेपासून वरती घेतली आहे. ओके, कमरेपासून वरती का घेतली, तर मला बेल्ट लावायचा आहे.
बेल्ट कसा लावायचा तुम्हाला मी आता दाखवणार आहे आणि तयार पण कसा करायचा. मी आता 20 इंच घेतला होता फॅब्रिक, त्याच्यावरती जो कपडा राहिला होता तो मी बेल्टसाठी वापरणार आहे. आता पूर्ण 4 इंचाचा कपडा होता रुंदीला, तर मी उंचीला किती घेतले माहिती आहे का, तर 1 मीटर पूर्ण उंचीला घेतला आहे, म्हणजे 1.5 मीटर पूर्ण उंचीला घेतला आहे, 1.5 मीटर. आणि तो उलटा केला आणि एक साईड सिंगल अशी शिलाई मारून घेतली आणि आता इथं मी पलटून घेणार आहे. आता पलटून घेतल्यामुळे काय होतं, फिनिशिंग बघा किती सुंदर आली आहे. आता ह्याचे 2 भाग केले, एक या साईडला एक त्या साईडला अशा पद्धतीत. आणि मी आतमध्ये फ्रॉकच्या आतमध्ये तो पट्टा ॲड केला आणि बाहेरून शिलाई मारून घेतली, म्हणजे तो पट्टा बाहेर जाता कामा नये, आतमधून आतमध्ये असा ॲड केल्यामुळे तो व्यवस्थित शिलाई मारून, जेव्हा आपण शिलाई मारून कंप्लीट करतो फ्रॉक त्यावेळी तो ॲटोमॅटिक बाहेर येतो. ओके, आता व्यवस्थित आता फिनिशिंग पुन्हा एकदा सांगते. आता मेन फॅब्रिक पहिल्यांदा घ्यायचं आहे, मेन फॅब्रिक फ्रंट आणि बॅकचं मेन फॅब्रिक घ्यायचं, शिलाई मारून घ्यायची, शिलाई मारून दोन्ही आणि व्यवस्थित इथं ॲड करून घ्यायचं. आता मी एक साईडचं तुम्हाला दाखवलं होतं ना, आता तुम्हाला दुसऱ्या साईडचं पण दाखवत राहिली असती तर पूर्णतः आपला पूर्ण पिक्चर तयार झाला असता. सो तुम्ही पण अशा पद्धतीत स्टिच करू शकता. ओके, आता इथं मी मेन फॅब्रिकला स्टिच करून घेतलं, आता अस्तरला सुद्धा स्टिच करून घेणार आहे दोन्ही साईडचं. ओके, फ्रंट आणि बॅकचं. तुम्हाला पण असंच करायचं आहे, अगदी सोपं आहे. एकदा स्टेट सुरू केलं तर तुम्हाला असं वाटणारसुद्धा नाही की कंटाळासुद्धा येणार नाही कपडे शिवायला. सो जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करा, किंवा एखादी तुमच्या घरी असे पडलेले कपडे असतात तर वेगवेगळे DIY क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला बाजारातला खर्च कमी होईल. म्हणजे पाऊच असू दे, काय असू दे, तुम्ही घरच्या घरी जर बनवत असाल तर ते अगदी उत्तमच आहे. तर त्याला एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्या, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. सो आता दोन्ही साईडला मी इथे स्टिच करून घेणार आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीत फिनिशिंग द्यायची आहे. ओके, तुम्हाला पण जवळच्या ठिकाणची जे देवगड किंवा इतर साईट आपले लोकल जे असतील तर त्यांना ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता, कारण लोकल असल्यामुळे मी पटकन देऊ शकते. ऑनलाईन मी नाही का म्हणते, कारण ऑनलाईनला बरेच दिवस जातात. आता शिवा, त्याच्यानंतर मला 8 दिवस आधी ऑर्डर जर पोस्टात टाकली तर ती त्यांना मिळेल. जर इकडे कसं लोकल कसे मी 4 दिवस आधी जरी दिलं तरी त्यांचं काम होऊन जातं. ओके, असं असतं. ऑनलाईन मला ते शक्य नाही, कारण 15 दिवसात जर तुम्हाला ऑर्डर द्यायची होती तर 1 महिना अगोदर ऑर्डर, आता याच्या पुढे 1 महिना ऑर्डर द्या, कारण तुम्हाला जर ऑर्डर द्यायचीच असेल ना तर तुम्ही जरा जास्त दिवस, कारण माझ्याकडे कामगार होते पण ते मी गणपतीच्या दृष्टीने सुट्टी घेतली आहे 2-3 कामगारांनी, त्याच्यामुळे ते गेले. आता इथं मी पूर्णतः रेडी केलं आहे. बघा फिनिशिंग कशी वाटली. ही आपली आतल्या साईडची फिनिशिंग आहे. आता मी इथे पलटी करून तुम्हाला बाहेरची फिनिशिंग दाखवते. आता इथे ही बाहेरची फिनिशिंग आहे. ओके, बघा असं नाही, हा तुमच्यासमोर स्टिच केलेला आहे. आणि कसा वाटला माझा हा फ्रॉक, नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो, गढवाल सिल्क साडीपासून तयार केलेला हा सुंदर फ्रॉक तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे अशी साडी असेल तर तिच्यापासून असा सुंदर फ्रॉक नक्की तयार करून पहा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशा नवीन फ्रॉक कटिंग, स्टिचिंग, साडी, सुंदर ड्रेस बनवण्याच्या व्हिडिओसाठी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा.